नमस्कार, मी विनायक सावंत. आज आपणासमोर येण्याचं कारण अतिशय महत्त्वाचं आहे आणि ते महत्त्वाचं अशासाठी आहे की आपली जी लोकशाही मार्गाने लढाई सुरू आहे त्या संदर्भात आज आपण 13 ऑक्टोबर 2025 आमरण उपोषण हा जो विषय आहे त्या संदर्भात आज मी तुम्हाला अतिशय महत्त्वाचा विषय तुमच्यासमोर घेऊन येत आहे आणि ह्या आमरण उपोषणातून आपल्याला काय साध्य झालं हे पण तुमच्या लक्षात आलं पाहिजे. कारण आपण त्या आमरण उपोषणाचं जे आजचे दिवस होता त्या संदर्भात आपण सांगितलं होतं की जर तुम्ही 13 ऑक्टोबर 2025 पर्यंत दिलेल्या तक्रारीवरती कुठलीही कारवाई नाही केली किंवा त्याच्यावरती योग्य निर्णय नाही घेतला तर आम्हाला 13 ऑक्टोबर 2025 पासून आमरण उपोषण बसावे लागणार असा त्या विषय होता. त्यामध्ये एकूण 4 कार्यालयाशी संबंधित होता. एक जो विषय होता तो नातेपुते वीज वितरण कंपनी म्हणजे महावितरण कंपनी नातेपुते जी उपविभाग आहे त्यांच्या संदर्भातला होता. एक 2 तहसील कार्यालय विभाग पुरवठा विभाग म्हणजे रेशन दुकान रेशन धान्य वाटप यंत्रणा असेल त्या संदर्भात होता 2. तिसरा जो आपलं कार्यालय होतं ते तालुका कृषी कार्यालय 3 आणि 4 जो होता तो नातेपुते नगरपंचायत कार्यालय म्हणजे असे 4 कार्यालयाशी संबंधित होता. तर त्यातील ज्या काही गोष्टी आहेत त्या संदर्भात आपणासमोर महत्त्वाचे जे विषय आहेत ते मी तुमच्यासाठी इथे घेऊन येतो आणि त्या संदर्भात मी तुमच्याबरोबर आज चर्चा करतो. तर बघूया काय नक्की आपल्याला ह्यातून काय साध्य झालं आणि काय साध्य होणं अपेक्षित होतं. तर लोकशाही मार्गाने आपल्याला लढणं सनदशीर मार्गाने लढणं हे आपला अधिकार आहे आणि त्या अधिकाराचा एकच उद्देश असतो की कुठल्याही व्यक्तीला विरोध न करणं कुठल्याही व्यक्तीच्या वैयक्तिक टार्गेट करणं हे लोकशाहीला ते पूरक नाही. म्हणजे सार्वजनिक विषय आहेत आणि सार्वजनिक पद्धतीनेच आपल्याला ते हाताळावे लागतात. तर नातेपुते उपविभाग म्हणजे महावितरण कंपनी तिथून आपल्याला वीज पुरवठा होतो. त्यांच्याकडे आपले 2 विषय महत्त्वाचे होते ते म्हणजे की नातेपुते शहर आणि परिसर यामध्ये सतत लाईट जाणं. 2 बुधवार दिवस जो आठवडे बाजार असतो त्या दिवशी संपूर्ण दिवस लाईट बंद ठेवणं. या 2 विषयावरती लोकांमध्ये अनेक तक्रारी होत्या आणि त्या संदर्भात लोकांनी मला अनेक वेळा सांगितलं होतं. तर त्या संदर्भात पूर्णपणे डिटेल्स ज्यावेळेस आपल्याला त्यांच्याकडून लेखी स्वरूपात मिळाली महावितरणकडून आपल्याला लेखी स्वरूपात मिळाली की नातेपुत्यामध्ये मी त्यांच्याकडून तुम्हाला सोप्या भाषेत सांगतो मग तुमच्या लक्षात येईल की नातेपुत्यामध्ये जी वीज पुरवठा केला जातो शहर आणि इतर खेड्यापाड्यात ते वाड्या म्हणजे वाड्या वस्तींना लगतच्या तो विद्युत पुरवठा जो केला जातो तो पूर्णपणे गावठाण आहे असं त्यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर त्या ज्या वाहिन्या आहेत त्यामधून जी लाईटची मर्यादा आहे लोड आहे त्या वाहिन्यावरती म्हणजे पुरवठा करणारी जी यंत्रणा आहे त्यावरती लोड आहे तो 120 एम्पियर एवढा मर्यादित आहे. म्हणजे एकतर गावठाण अजून सुद्धा आपल्या इथं गावठाण सप्लाय आहे नातेपुते शहर आणि आजूबाजूच्या वाड्या वस्त्या आहेत तिथं. दुसरी गोष्ट 120 एम्पियर एवढा लोड मर्यादित आहे. त्यामुळं सुद्धा लाईट सतत म्हणजे जो लोड येतो त्या लोडमुळे सुद्धा होतं असं त्यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे. तर ह्यावरती मार्ग काढण्याचं काम हे जी गावठाण कनेक्शन आहे गावठाण सप्लाय आहे ती थोडीशी शहरी कशी करता येईल यासाठी उपविभागाकडे जे अधिकार आहेत ते त्यांच्याकडे तेवढे नाहीत परंतु ते तसं पुढे मांडू शकतात. त्यामुळे ही विषय जो वरिष्ठ कार्यालयाशी संबंधित आहे तो तिथंच आपल्याला मांडावा लागणार आहे. दुसरी गोष्ट आठवड्यातील बुधवार या दिवशीचा जो त्यांनी काय स्पष्टीकरण दिलेलं आहे ते मी तुम्हाला सांगतो की वरिष्ठ कार्यालयाकडून म्हणजे ह्या कार्यालयाच्या वरिष्ठ कार्यालयाकडून आठवड्यातील प्रत्येक बुधवार हा दिवस उपकेंद्रातील व विद्युत वाहिन्यावरील देखभाल व दुरुस्ती करता सोलापूर जिल्हा करिता स्ट्रगरिंग दिवस म्हणून ठेवण्यात आलेला आहे. म्हणजे वरिष्ठ कार्यालयाकडून सांगितलेलं आहे त्यांना म्हणजे पूर्ण सोलापूर जिल्ह्यासाठी पूर्ण सोलापूर जिल्हा जो आहे त्यामध्ये बुधवार दिवस हा उपकेंद्र जे आहे सगळे सोलापूर जिल्ह्यातील तर त्या देखभाली म्हणजे तारांची देखभाल असेल किंवा अजून कुठलीही देखभाल असेल त्यासाठी तो ठेवलेला आहे.
असं त्यांच्याकडून लेखी स्वरूपात सांगण्यात आलेलं आहे. तर हा एक विषय जो आहे तो वरिष्ठ कार्यालयाकडूनच ती जर आदेश आले असतील तर आपल्याला वरिष्ठ कार्यालयाकडे ह्याबाबत पाठपुरावा करावा लागणार आहे. आणि त्या संदर्भात त्यांचा एक खुलासा मला मिळालेला आहे की ह्यावरती उपाय म्हणून उपविभागाला थोडासा उपाय म्हणून शक्यता आहे ती करता येऊ शकतं, त्यांच्याकडून सांगण्यात आलेलं. ते काय तुम्हाला सांगतो की आपल्या नातेपुते म्हणजे नातेपुते जो उपकेंद्र आहे त्यामध्ये 2 ठिकाणाहून आपल्याला वीज प्राप्त होते, सप्लाय होते. त्यामध्ये पुरंदवडे इथून आपल्याला 33 केव्ही म्हणजे पुरंदवडे या उपकेंद्रातून आपल्याला 33 केव्ही आणि वालचानगर उपकेंद्रातून 33 केव्ही अशा पद्धतीचा सप्लाय होतो. तर आता काय झालेलं आहे, त्यापैकी जी आपलं वालचानगरकडून येणारी सप्लाय आहे 33 केव्हीची ती सध्या बंद आहे. ती का बंद आहे तर आपल्याला माहित आहे की मे महिन्यामध्ये जो पाऊस वादळ झालं होतं त्यावेळेस त्यातील काही पोल संचालक म्हणण्यात येतात, त्यातील काही पोल हे वादळी वारे पावसामुळे कोसळल्यामुळे ते उभारण्याचं काम करावं लागणार आहे. आणि ह्या पावसाळ्यामध्ये म्हणजे मे, जून, जुलै, ऑगस्ट, आता काय सप्टेंबर असेल, ह्यामध्ये पाऊस जो चालू होता त्या पावसामुळे त्यामध्ये व्यत्यय येत होता, त्यामुळे ते अपूर्ण आहे. तर पडलेली पोल उभारणी झाल्यानंतर ते आता पडलेली आता पावसाळ्यात ऑलरेडी पावसाळा संपलेला आहे. त्यांच्याकडून सांगितलेलं आता पावसाळा संपलेला आहे, वरिष्ठ कार्यालयाशी संपर्क करून तात्काळ ते पोल कसे उभा केले जातील आणि ते कनेक्शन कसं सुरू केलं जाईल. त्यामुळं काय होईल, उपकेंद्र दोन्ही बाजूने विद्युत पुरवठा मिळणे शक्य होईल. आणि त्यांनी पुढे वाक्य महत्त्वाचं सांगितलं, त्यामुळे बुधवारी होणारा वीज पुरवठा सुरळीत होईल. म्हणजे आपल्याला नातेपुते शहराला पुरंदवडेकडून 33 केव्ही आणि वालचंदकडून 33 केव्ही जी वीज सप्लाय होत होती, त्यातील वालचंदनगरचं जे काय पावसाळी वादळामुळे त्यांचं म्हणणं आहे ते पोल पडल्यामुळं ती खंडित आहे. त्यामुळे आपल्याला फक्त 33 केव्ही पुरंदवडेकडून मिळतो. त्यामुळे काय तांत्रिक अडचण तयार झाली, खंडित झालं की त्याचा परिणाम आपल्याला नातेपुतेमध्ये लोड येतो. त्यामुळे ते त्यांनी सांगलेलं आहे. आणि त्यामुळे आपण पहिल्या मुद्द्यात सांगितलेलं आहे की आपलं गावठाण पद्धतीनं सप्लाय आहे तो थोडासा शहरीकरण गरजेचं आहे, हे असं त्यातनं जाणवतंय आपल्याला. मग आता त्याचबरोबर त्यांनी सांगितलेलं आहे की नातेपुते उपकेंद्रातून शेतीपंपाकरिता इतर 5 फीडरहून विद्युत पुरवठा केला जातो. उपकेंद्रातील सर्व वाहिन्या नातेपुते शहरातून एकमेकाच्या जवळून असल्याने शेतीपंपाच्या वाहिनीवर काम करताना म्हणजे शेतीपंपाचं वाहिनीवरचं काम करता असताना इंडक्शनमुळे अपघात टाळण्यासाठी कधीतरीच क्वचितच शहरातील फिल्टर बंद करावा लागू शकतो. म्हणजे शेतकऱ्यांना जी शेतकऱ्यांच्या पंपासाठी जी लाईट दिली जाते आणि आपले जी मेन सप्लाय आहेत त्या जवळ असल्या कारणाने इंडक्शन तयार होऊ नये. म्हणजे शेतीपंपाचं वगैरे काम करत असताना, शेती सप्लायला जाणाऱ्या लाईटचं काम करत असताना जर इंडक्शनमुळे काय म्हणजे जवळ जुनी कनेक्शन असल्यामुळे इंडक्शन होऊन अपघात होऊ नये त्यासाठी ते क्वचितच बंद ठेवण्यात येईल असं त्यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे. म्हणजे ह्या सगळ्या MSEBच्या कारभारातून आपल्या ह्याच्यातून आपल्याला काय साध्य झालं तर आपल्याला जी यंत्रणा महत्वाची होती की त्यांच्याकडून सांगण्यात आलं होतं की जी काय अजून तांत्रिक काम आहे ते आम्ही लवकर करू. ह्या आठवड्यामध्ये म्हणजे आपण 3 तारखेला त्यांनी आपल्याला लेखी उत्तर दिल्यापासून त्यांनी ह्या आठवड्यामध्ये जेवढी कामं फास्ट करता येतील तेवढी त्यांनी केली. त्यामध्ये आणि दुरुस्ती केल्या. त्या कालावधीमध्ये नातेपुतेमध्ये काय थोड्याफार लाईटचं प्रॉब्लेम पण तयार झाला, कारण 13 तारखेपर्यंत आपण त्यांना म्हणलं होतं की तुम्ही कसल्या परिस्थितीत तांत्रिक हे करा. ठीक आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे की आपल्याला वालचानगरकडून जी काय 33 केव्ही लाईट मिळते ती बंद आहे, त्याच्यासाठी मला प्रयत्न करावा लागणार आहे. आणि त्यासाठी कार्यकारी अभियंते साहेब विभागीय जे कार्यालय आहे महावितरणचं, तसेच परिमंडळ बारामती त्यांचे मुख्य कार्यकारी अभियंते आहेत त्यांना सुद्धा आपण पत्रव्यवहार केलेला आहे. आणि त्यांची तिथं पाठपुरावा करू की कसंही लवकरात लवकर चालू होईल आणि ते कनेक्शन कसं लवकरात लवकर होईल. त्याचबरोबर नातेपुते शहराची जी गावठाण सप्लाय आहे ती थोडीशी शहरी सप्लाय करण्यासाठी नातेपुते नगरपंचायत असेल, महावितरण कंपनी असेल, ते वरिष्ठ कार्यालयाने थोडेसे प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि ते करूया असं त्यांच्याकडून सांगितलं. थोडंफार आपण पण ह्यात सामाजिक कार्यकर्ते म्हणून आपण ह्याच्यामध्ये थोडंसं लक्ष घालून प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे आताची ही लढाई ह्या स्तरावरती उपविभाग स्तरावरती आपली नसून महावितरण नातेपुते ही वरिष्ठ कार्यालयाकडे आपल्याला करावं लागणार आहे, कारण विषय सगळे तिथंच सॉल्व्ह होण्याचे मार्ग आहेत. आणि त्यासाठी त्याने दिलेला पत्र लेखी सगळ्यात महत्त्वाचं आपल्या लेखी जे काय अडचणी लेखी दिलेल्या आहेत, त्यामुळे ते लेखी अडचणी आपण वरिष्ठ कार्यालयाकडे त्यांनी सुद्धा पाठवलेल्या आहेत.
त्यांनी स्वतः पाठवलेले आहेत. म्हणजे अकलूजचे जे आपले कार्यकारी अभियंते आहेत, मान्य अभियंता साहेब किंवा मुख्य अभियंता साहेब परिमंडळ बारामती असेल, त्यांच्याकडे त्यांनी पाठवलेलं आहे. त्यामुळे तिथं पाठपुरावा आपण करून कशा पद्धतीने ही कनेक्शन चालू आहे याचा विचार केला पाहिजे. म्हणजे बऱ्यापैकी आपल्याला इथं यश मिळालेलं आहे. दुसरं जे कार्यालय आहे ते म्हणजे तहसील कार्यालय. तहसील कार्यालयातील जी काही पुरवठा विभाग आहे, त्या पुरवठा विभागाचा जो कारभार होतो, त्या कारभारासंदर्भात सुद्धा आपण तक्रार केली होती. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अगोदरच्या लाईव्हमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की तहसीलदार साहेबांनी एक परिपत्रकच काढलं रास्त भाव धान्य दुकानदाराबाबत प्राप्त होणाऱ्या तक्रारीबाबत. त्यांनी परिपत्रक काय काढलं बघा. या परिपत्रकाद्वारे आपणास कळवण्यात येते की रास्त भाव धान्य दुकानदार यांच्या विरुद्ध नागरिक लोकप्रतिनिधी यांच्याकडून वारंवार तक्रारी प्राप्त होत आहेत. तदनुषंगाने सर्व रास्त भाव धान्य दुकानदार यांना खालीप्रमाणे सूचना देण्यात येत आहेत. त्यांना एकूण 13 सूचना देण्यात आलेल्या, जसं की दुकान कधी चालू ठेवायचं, किती वेळ चालू ठेवायचं, काय करायचं, सगळं मी तुम्हाला ह्याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगितलेलं आहे. म्हणजे आणि त्यांनी असं सांगितलेलं आहे की भविष्यात जर कुठल्या अशा तक्रारी आल्या आणि लोकांनी तक्रार केली तर 100% त्या रेशन दुकानदारावर शासकीय नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असं त्यांनी लेखी आश्वासन आपल्याला दिलेलं आहे. म्हणजे ही सगळ्यात परिपत्रक म्हणजे अतिशय महत्त्वाचं. परिपत्रक म्हणजे प्रकारचा आदेशच असतो, लक्षात घ्या. आणि त्यानुसार त्यांनी ते दिलेलं आहे. त्यामध्ये 13 मुद्दे त्यांनी मांडलेले आहेत. आणि ते मुद्दे मी माझ्या तुम्ही माझ्या YouTube चॅनलला जावा, तिथं तुम्हाला 100% ते दिसतील. त्यात काय काय मुद्दे आहेत ते मी स्पष्टीकरण केलं आहे. तो 22 मिनिटाचा व्हिडिओ आहे, त्यामुळे ह्यात सगळं ते कव्हर करता येणार नाही. म्हणजे इथं पण आपल्याला काय झालेलं आहे, ह्या ठिकाणी आपल्याला यश मिळालेलं आहे, म्हणजे दोन्ही ठिकाणी मिळालेलं आहे. त्यानंतर तिसरं आहे ते म्हणजे कृषी. तर कृषी संदर्भात आपण अनेक तक्रार केल्या होत्या. ह्या संदर्भात सुद्धा माझा युट्यूबला एक व्हिडिओ आहे की शेतकऱ्यांना जे खतं, बियाणं किंवा जे औषधं वगैरे दिली जातात, खतं असतील, बियाणं असतील, तणनाशक जे काय आहेत, त्या संदर्भात सुद्धा माझा एक व्हिडिओ आहे. त्या संदर्भात आपण तक्रार केली होती कारवाई करण्याची. तर तिथं त्यांनी उत्तर काय दिलेलं बघा की आपण केलेल्या तक्रारी अर्जानुसार केलेल्या कारवाईची माहिती आपणास तालुका कृषी अधिकारी कार्यालयात तयार करण्यात आलेली आहे. आपण केलेल्या मागणीनुसार तालुक्यात कारवाई केलेली आहे आणि सुरू आहे. तरी आपण नास विनंती करण्यात येते की 13/10/2000 पासून उपोषण बसू नये. आपण वेळोवेळी केलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करण्याची खबरदारी घेण्यात येईल. म्हणजे यांनी सांगितलेलं आहे की जी काय तुम्ही सांगितलं होतं त्या पत्रातून, त्याचा व्हिडिओ सुद्धा माझा आहे युट्यूबला, तुम्ही बघू शकता. विनायक सावंत ऑफिशियल चॅनलला बघू शकता. तर त्यामध्ये त्यांनी त्यांच्यावर काय काय केलेली कारवाई आहे त्याचा सगळा अहवाल त्यांनी तयार केलेला आहे. त्याचबरोबर जर सूचना ज्या काय आपण सूचना केल्या होत्या की शेतकऱ्यांमध्ये जनजागृती कशी केली पाहिजे, शेतकऱ्यांना कशा पद्धतीने त्यांच्यात अवेअरनेस आणला पाहिजे, तर त्यासाठी जी काही सूचना केल्या होत्या आपण त्या संदर्भात सुद्धा त्यांनी काटेकोरपणे पालन करण्याची खबरदारी घेण्यात येईल, अशा पद्धतीने लेखी आश्वासन त्यांच्याकडून देण्यात आलेलं आहे. म्हणजे लेखी हे असं त्यांच्याकडून लेखी स्वरूपात आपल्याला देण्यात आलेलं आहे. अशा पद्धतीनं प्रत्येकाने आपल्याला एक लेखी स्वरूपात दिलेलं आहे. तर ते तुम्हाला टाकेल सोशल मीडियावरती स्वतः व्हायरल करेन मी ती, त्याच्याबद्दल काय नाही. आणि तिसरा 2 विषय झाले आपले, म्हणजे पुरवठा विभागाने दिलेला आहे, तुमच्या MSEBीने सुद्धा दिलेला आहे. हे MSEBीचं उत्तर आहे, ते MSEBीचं आहे, हे पुरवठा विभागाचं आहे आणि हे तालुका कृषीचं आहे. मी व्हायरल तुमच्या सोशल मीडियाला मी पाठविनच ती. आता राहिला विषय म्हणजे 3 विभाग असतील. MSEB असेल आपली महावितरण कंपनी, त्यांच्याकडून लेखी स्वरूपात सगळं स्पष्टीकरण देण्यात 2 पानाचं स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे. पुरवठा विभागाने सुद्धा आपल्या ह्याच्यावरती परिपत्रक काढून जसे दुकानदाराला वॉर्निंग दिलेली आहे, कारवाई केलेली आहे. परिपत्रक लक्षात घ्या, महत्त्वाचा विषय असतो. पत्र नाही, परिपत्रक आहे. म्हणजे माझी मी लढाई तिथं जिंकलेलो आहे, म्हणजे दोन्ही ठिकाणी लढाई झाली, तिथं जिंकलो. आता कृषी अधिकारी, कृषी तालुका यांनी सुद्धा कारवाई केलेली आहे, त्याचा अहवाल तयार आहे आणि इथून पुढे तुमच्या सूचनाचं पालन केलं जाईल असं त्यांनी लेखी स्वरूपात दिलेलं आहे. म्हणजे विचार करा, आज आपली लढाई 4 कार्यालय संबंधित होती, 3 कार्यालयाकडून आपल्याला लेखी स्वरूपात, लक्षात घ्या अतिशय महत्त्वाचा विषय असतो, ते त्यांनी ऑलरेडी दिलेला आहे आणि त्यांच्यावर चर्चाही झालेला आहे की पुढे काय करता येईल.
आता लाईटचं काय थोडासा जे काही प्रॉब्लेम आहे पोलचा वगैरे ते थोडंसं सॉल्व्ह कसं करता येईल ह्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. कारण जोपर्यंत ते पोल लागणार नाहीत आणि 33 केव्हीचे नगर होणार नाहीत तोपर्यंत आपल्याला ह्या अडचणीला सामोरं जावं लागणार आहे. त्यासाठी प्रयत्न होणं गरजेचं आहे. म्हणून आव्हान उपोषण ह्यातून काय साध्य झालं पाहिजे तर तेच साध्य झालं पाहिजे. त्यासाठी आता आपल्याला ते पोल कसे बसतील त्यासाठी पाठपुरावा केला पाहिजे. पावसाळा झालेला आहे, त्यांनी सांगितलं पावसाळ्यामुळे थांबलं होतं. आता पावसाळा पूर्णपणे थांबलेला तर काम चालू होईल आणि केलं जाईल त्यांच्याकडे आश्वासन दिलेलं आहे. म्हणजे त्यामुळे थांबणं गरजेचं आहे आपल्या त्या म्हणजे MSEB साठी आपल्याला वेळ देणं गरजेचं आहे थोडासा. तालुका कृषी अधिकाऱ्यांनी कारवाई केलेली आहे, अजून कारवाई चालूच आहे असं सांगितलेलं आहे आणि पुरवठा विभागाने ते परिपत्रकच काढलेलं आहे. आता जनतेनेच ते परिपत्रक मी जी ह्याच्या अगोदरच्या कालच्या व्हिडिओमध्ये मी टाकलेलं आहे त्यानुसार जनतेनेच आता पुढे आलं पाहिजे. तुम्ही बोललं पाहिजे, तक्रार केली पाहिजे रेशन दुकानदाराविरोधात तर ते होणार आहे. साहेबांचं म्हणणं आहे त्यांनी तसं लेखी सांगितलेलं आहे. लोक पुढे येत नाहीत तर आम्ही काय करायचं त्यासाठी लक्षात घ्या. आता सगळ्यात महत्वाचा विषय येतो तो म्हणजे नातेपुते नगरपंचायत. आता नातेपुते नगरपंचायतचे मुख्य अधिकारी साहेबांना आपण 6 मुद्दे दिले होते. 6 त्यामध्ये पहिला जो मुद्दा होता नातेपुते शहराला जे पाणी पुरवठा होता तो अशुद्ध होतोय. तो काय केला पाहिजे तात्काळ त्याची शुद्धता होण्यासाठी काहीतरी उपाययोजना केली पाहिजे. मग त्यांच्याकडून नातेपुते नगरपंचायतकडून गेल्या आठवड्यापासून म्हणजे आपण पत्र दिलं 30 तारखेला त्यानंतर त्यांना एक 13 दिवसाचा का 13-15 दिवसाचा आपण कालावधी दिला. तर त्या कालावधीमध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे पाणी पुरवठा विभागाने शुद्ध पाणी करण्यासाठी ज्या काही टाक्या आहेत त्या स्वच्छ करण्याचं काम केलेलं आहे. त्याचं व्हिडिओ मला पाठवले आहेत की स्वच्छता सुरू आहे, स्वच्छता केली जाते, टाक्या स्वच्छ होत आहेत. त्याचा व्हिडिओ मला दाखवलेला आहे. तो व्हिडिओ मी तुम्हाला पाठवेनच, व्हॉट्सअपला वगैरे पाठवेन. नातेपुते जेवढे व्हॉट्सअप आहे त्याला पाठवेन. सोशल मीडियावरती सुद्धा युट्यूबला सुद्धा मी ती व्हिडिओ सेंड करेन. त्याचबरोबर नातेपुते नगरपंचायतचा जो 1 दिवसाआड पाणी पुरवठा होतोय म्हणजे 1 दिवसाआड पाणी पुरवठा होतोय हा दुसरा प्रश्न होता, दुसरा विषय होता माझा त्यातला, दुसरी तक्रार होती. तर त्या संदर्भात त्यांनी काय सांगितलेलं आहे की आपली जो तळ आहे त्या तळ्याची क्षमता आहे ती अतिशय कमी आहे आणि ती कमी असल्या कारणाने जर कॅनल बंद राहिला, आता वरती कॅनलचं काम चालू आहे फलटणमध्ये अनेक ठिकाणी कामं चालू आहेत कॅनलची, तर त्यामुळे पाणी जो कॅनलला येते ते कमी म्हणजे बंद झाल्या कारणाने आपल्याला जो पुरवठा होतोय म्हणजे तळ्यात पाणी साठलं जातो 15 ते जास्तीत जास्त 20 दिवस तो पुरवठा होऊ शकतो असं त्यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे. मग ते 15 ते 20 दिवसामध्ये जर ते पण डिसाईड केलं तर ते पुरवठा आपल्याला पुरू शकतो. म्हणून त्यांनी काय केलेलं आहे, त्यांनी असं सांगितलेलं आहे की तो डिसाईड आम्ही काय केलेला आहे तर आता पाणी वरून बंद आहे आणि आपला जो तळ्याचं साठवणूक क्षमता आहे ती कमी आहे, त्यामुळे आपल्याला डिसाईड पाणी करण्याशिवाय पर्याय नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे. मग आता ह्या 2 गोष्टीतनं पाण्याचा विषय 2 विषय पाण्याचे आहेत त्यातून तुम्हाला सांगतो. शुद्ध अशुद्ध पाणी येणं ह्यासाठी टाकीमध्ये घाण होती, ती घाण तुम्हाला दिसेल ते माझ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पाठवेन, ती स्वच्छ करण्यात आलेलं आहे. परंतु माझी मागणी काय आहे की जी यंत्रणा आहे आता म्हणजे आता नगरपंचायत झालेली आहे, आता ग्रामपंचायत काळापासून जी यंत्रणा आहे त्यामध्ये अपडेशन झालं पाहिजे. मग साहेबांनी सुद्धा मला म्हणलेलं आहे त्यामध्ये अपडेशन करू, काय पाणी पुरवठा योजनेतून काय त्याला आपल्याला अपडेशन करता येईल का, त्यासाठी निधी वगैरे उपलब्ध, निधीची कमतरता आहे आणि त्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. म्हणजे निधी सुद्धा बऱ्यापैकी थांबलेला आहे आपल्या नगरपंचायतचा, त्यामुळे त्यासाठी सुद्धा प्रयत्न केला पाहिजे असं त्यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे. दुसरी गोष्ट जी साठवण क्षमता आहे आपल्या तळ्याची त्या साठवण क्षमतेमध्ये तळ हे मोठं करणं, रुंदीकरण करणं किंवा त्याला अजून रोज म्हणजे रिसोर्स अजून तयार करावा लागेल आपल्याला. म्हणजे आपल्याला तळ्याची पाणी साठवणूक करण्याची यंत्रणाची क्षमता वाढवावी लागेल. त्यासाठी अनेक गोष्टी आहेत त्या करता येऊ शकतात. त्या संदर्भात सुद्धा शिवसाहेबांची चर्चा झालेली आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी कशामुळे थांबल्या ह्या तुम्ही विचार केला पाहिजे. म्हणजे पाणी पुरवठा ही राजकीय त्याला आपण आळस म्हणू, राजकीय आळस ह्या आतापर्यंतच्या सत्ताधाऱ्यांनी ह्या सगळ्या गोष्टी करणं अपेक्षित होतं. लक्षात घ्या. मग मला सांगा, साधी गोष्ट आहे, नातेपुते नगरपंचायत असो किंवा ग्रामपंचायत कालावधीमध्ये जे सत्ताधारी आहेत तेच आहेत ना, बरोबर आहे का? त्यातले जवळजवळ 90% लोक तेच निवडून येतात, तेच परत सत्तेमध्ये येतात, परत विरोधक असू सत्ताधारी असू. मग हा प्रश्न त्यांनी का सोडवला नाही? तळ्याची क्षमता, साठवण क्षमता वाढवण्यासाठी का प्रयत्न केला नाही? किंवा अशुद्ध पाणी येतंय ह्या सगळ्या गोष्टी असताना तुम्ही स्वच्छता करून जी आपली यंत्रणा आहे फिल्टर करण्याची त्यामध्ये अपडेट काय केलं नाही? म्हणजे कुठंतरी राजकीय त्यांची मानसिकता त्याकडे दिसत नाही असं जाणवतंय.
आज नातेपुते नगरपंचायत होऊन 4 वर्षे पूर्ण झाली. आता पुढचं इलेक्शन लागेल. मग तुम्ही फक्त लोकांना आश्वासन देणार आणि त्याच्यावर काहीच करणार नाही, अशी परिस्थिती आहे. मला इथं राजकारणावर बोलायचं नाही, त्यामुळे ते विषय मी थोडासा डिटेल्समध्ये मला जायचं नाही. फक्त माझं एकच म्हणणं आहे की सत्ताधारी, विरोधक असतील, मुख्याधिकारी साहेब असतील, त्यांना माझी विनंती आहे की तळ्याची साठवणूक क्षमता एका दिवसात तयार होणार नाही. त्यामुळे दिसाड पाणी हा पर्याय, ह्याला आपण काय करू शकत नाही, कारण पाणी तर पुरलं पाहिजे कॅनल चालू होईपर्यंत. त्यामुळे तळ क्षमता कमी आहे, त्यासाठी पाणी पुरवठा तळ्याची क्षमता वाढवण्यासाठी दुसरं तळ तयार करता येते का, किंवा त्या तळ्यामध्ये रुंदीकरण करता येते का, अजून काय करता येते हे त्या नेत्यांनी ठरवलं पाहिजे. त्यांनी जबाबदारी घेतली म्हणजे त्यांनी ते केलं पाहिजे. ते करताना दिसत नाहीत. त्याचबरोबर पाणी शुद्ध पुरवठा यासाठी यंत्रणा जी आहे तिथं ती कमी पडते. तुम्हाला व्हिडिओ टाकवा, तुमच्या लक्षात येईल काय कसं परिस्थिती आहे ते. त्यामुळे पुरवठा विभागाने बऱ्यापैकी, म्हणजे आता पुरवठा विभागाचा विषय तिथं आपल्या अडचण लक्षात आलेली आहे. दुसरी की अशुद्ध पाण्यासाठी त्यांनी जे काही स्वच्छता मोहीम राबवलेली आहे टाक्यांची, ते पण तुम्हाला दाखवलं जाईल, तुम्ही बघितलं तुमच्या लक्षात येईल. आता तिसऱ्या विषयाकडे येतो. नातेपुते नगरपंचायत ही स्थानिक स्वराज्य संस्था आहे. नातेपुते नगरपंचायतमध्ये काही माननीय नगरसेविका महिला ज्या आहेत, नगरसेविका, त्यांच्या पदाचा कार्यभारामध्ये काही त्यांचे नातेवाईक, पुरुष नातेवाईक किंवा जे नातेवाईक आहेत ते दखल देतात. अशा अनेक घटना आपल्यासमोर हस्तक्षेप केला जातो. तर माझ्या शिवसाहेबांना त्याविषयी मी चर्चा केली. साहेब, महिला प्रतिनिधित्व, महिला आरक्षण हे महिलांना सक्षम करण्यासाठी, त्यांच्यामध्ये जे काय पुरुषांच्या बरोबरीने त्यांना अधिकार देण्यासाठी हे आरक्षण असतं. आणि त्या संदर्भात जर तिथं महिलांच्या जागी त्यांच्या घरातील पुरुष असतील, नातेवाईकच जर तिथं हस्तक्षेप करत असतील, तर कुठंतरी त्या आरक्षणाला कुठंतरी म्हणजे न्याय मिळत नाही, अशा स्वरूपाची घटना होणे दिसतंय ते. त्यामुळे ते तात्काळ बंद करण्यात यावं असं त्यांना सांगितलं. परंतु त्यांच्याकडून थोडंसं त्या विषयाला थोडीशी बगल देण्याचा प्रयत्न केला. असो, त्या संदर्भात मी थोडं शेवट सांगेन तुम्हाला. 4 नंबरचा मुद्दा जो होता, नातेपुते नगरपंचायतचा घनकचरा व्यवस्थापन, ते अतिशय नियमबाह्य पद्धतीने होते. शासनाच्या अटी, नियम, केंद्राच्या, राज्याच्या पालन केलं जात नाही. त्यामुळे ठेकेदारावर कारवाई केली पाहिजे. परंतु या बाबतीत मुख्याधिकारी साहेबांनी असं आपल्याला सांगितलेलं आहे की ह्या संदर्भात तात्काळ कारवाई केली जाईल आणि ह्याच्यावरती तुम्हाला लेखी उत्तर दिलं जाईल, असं त्यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर 5वा मुद्दा, नातेपुते शहरात जे काही बेघर लोक आहेत, गरीब कुटुंब आहेत, शासकीय जागेवर अतिक्रमण करून राहतात, तर त्यांची नोंद नाही, त्यांची नोंद घेण्यात यावी आणि त्यांना घरकुल देण्यात यावं. किंवा ज्यांची नोंद झालेली आहे अतिक्रमणावरती, तर त्यांना तात्काळ घरकुलं मंजूर करण्यात यावी, अशा पद्धतीची मागणी आपण केलेली आहे. तर त्या संदर्भात सुद्धा मुख्याधिकारी साहेबांनी बघूया आपल्याला त्यावरती काय करता येऊ शकतं, या संदर्भात विचार करूया असं त्यांनी सांगितलं. ती मीटिंगमध्ये मांडू, नगरपंचायतच्या मीटिंगमध्ये मांडू असं त्यांनी सांगितलेलं आहे, सभेमध्ये मांडू. त्यानंतर 6वा मुद्दा, नातेपुते नगरपंचायतकडे आतापर्यंत जे काही मी पत्रव्यवहार केलेले आहेत, जवळजवळ एवढे पत्रव्यवहार आहेत, भरपूर आहेत, तर ते पत्रव्यवहार मी त्यांना दिलेले आहेत विभागानुसार. बांधकाम विभाग असेल, सगळ्या विभागाचे वेगवेगळे पत्र जे मी दिले त्यांच्याकडे दिलेले आहेत. आणि त्या पत्रावरती एक आठवड्यामध्ये 10 ते 15 दिवसामध्ये मला उत्तर द्यावं असं मी त्यांना सांगितलेलं आहे. त्यांनी मी सुद्धा मान्य केलं की आम्हाला त्या विभागाला, त्यांनी लगेच तात्काळ त्या संबंधित आस्थापनाला बोलवून ते त्या विभागाला ते पत्र फॉरवर्ड केलेलं आहे आणि तात्काळ लेखी स्वरूपात त्यांच्याकडून उत्तर त्यांना देण्यास सांगितलेलं आहे. त्यांना तेवढा 15 दिवस लागणारच आहे, कारण पत्र जास्त आहेत 6व्या पॉईंटसाठी. आता या सगळ्यातून एक लक्षात घ्या, आपण जे नातेपुते नगरपंचायतकडे जे काही विषय दिलेले आहेत ते वास्ट आहेत. जवळजवळ एवढे विषय आहेत, आपण बघू शकतो. नातेपुते नगरपंचायतकडे एवढे आहेत, या सगळ्याचे उत्तर त्यांना द्यायचे आहेत. दिसतंय का, एवढ्या सगळ्या प्रश्नाचे उत्तर त्यांना द्यायचे. त्यांनी म्हणलं की थोडासा आम्हाला कालावधी द्या, तुमच्या प्रत्येक पत्राचं उत्तर आम्ही देऊ. ठीक आहे, मी त्यांना 15 दिवसाचा कालावधी दिला. परंतु ह्यामध्ये मी त्यांना ह्या लाईव्हच्या माध्यमातून वॉर्निंग देतो आणि त्या संदर्भात लेखी पत्र सुद्धा मी दिलेलं आहे. म्हणजे आजच्या
13 ऑक्टोबर 2025 रोजी जे आमरण उपोषण आहे त्या संदर्भात एक पत्रसुद्धा मी सगळ्या विभागाला 4 कार्यालय आहेत त्यांना पत्रसुद्धा दिलेलं आहे आणि नगरपंचायतला सुद्धा ते पत्र आज फॉरवर्ड होईल की आतापर्यंत मी आता बोलतोय तो काय टायमिंग असेल आत्ताचा साधारणतः एक 10चा टायमिंग आहे मी व्हिडिओ तयार करतोय लक्षात घ्या. हे लाईव्ह नाही, ही व्हिडिओ तयार करून मी अपलोड करणार आहे कारण डिटेल्समध्ये लाईव्हमध्ये आपल्या डिटेल्स सांगता येत नाही. थोडंसं बाकीच्या गोष्टी पण असतात, फेसबुकला थोडेसे लाईव्हला थोडेसे काही कंडिशन असतात, त्यामुळं हा व्हिडिओ आपल्याला यूट्यूबला बी अपलोड करता येऊ शकतो. त्यासाठी आपल्याला स्पेशल असं व्हिडिओ रेकॉर्डिंग करावं लागत आहे. तर त्यामध्ये मी वॉर्निंग दिलेलं आहे नातेपुते नगरपंचायतला की 10 नोव्हेंबर 2025ला 10 नोव्हेंबर 2025ला जंतर मंतर येथे दिल्ली येथे आपलं आदरणीय पंतप्रधानजी यांना दिलेल्या पत्रानुसार आपलं तिथं अन्नत्याग आंदोलन होणार आहे आणि त्या दिवशी त्यावेळी हा मुद्दा स्वतः यामध्ये घेणार आहे कारण नातेपुते नगरपंचायतचे मुख्याधिकारी जुने मुख्याधिकारी साहेब माधव खांडेकर साहेब यांच्या विभागीय चौकशीचा विषय त्यामध्ये आहे. त्यामध्ये नातेपुते नगरपंचायतचे अनेक मुद्दे आहेत आणि त्यामध्ये ह्यातील काही पत्र आहेत ते त्यात आहेत आणि आता काही जी पत्र दिलेली आहेत शिंगाडे साहेब आल्यापासून ते पत्रसुद्धा तिथं देणार आहे. म्हणून त्यांना माझी विनंती आहे की आपण जर ह्या 10 ते 15 दिवसामध्ये ह्या कुठल्याही गोष्टी तुम्ही मला वेळ मागितला कारण ह्या गोष्टी लगेच होत नाहीत मला सो मान्य आहे, पण ह्या गोष्टी 10 ते 15 दिवसामध्ये मी तुम्हाला दिलेल्या आहे की 31 तारखेपासून 13 तारखेपर्यंत काय 10-12 दिवस इथून पुढचे 10-12 दिवस 15 दिवस असे महिना होतो. तर त्यावेळेस जर तुमच्याकडून या 10 ते 15 दिवसामध्ये ह्याच्यावर कुठली कारवाई नाही झाली तुमच्या संदर्भात दिलेल्या पत्रानुसार तर तुमचा सुद्धा विषय 10 नोव्हेंबरच्या विषयामध्ये घेणारा असं तिथं लेखी स्वरूपात त्यांना मी पत्र दिलेलं आहे. आज देणार आहे, लक्षात घ्या, तयार केलेलं पत्र आहे ते देणार आहे. म्हणजे 4 कार्यालयापैकी 3 कार्यालय लेखी स्वरूपात दिल्यामुळं त्यांचा विषय तिथं संपलेला आहे. परंतु ह्या नातेपुते नगरपंचायतचे मुख्याधिकारी साहेबांना वास्ट विषय त्यांच्याकडे आहेत सगळे, तर त्यांना तेवढा वेळ देणं गरजेचं आहे. त्यांनी सुद्धा मला नातेपुते नगरपंचायतमध्ये बोलून सांगितलं की साहेब तुमचे सगळे विषय आम्हाला द्या, काय काय शॉर्ट करून त्यांना दिलेत प्रत्येक विभागाचे आणि त्यानुसार त्यांनी त्या विभागाला ते माझ्या देखत दिलेलं आहे आणि कारवाई करण्यास सांगितलेलं आहे. 10 ते 15 दिवसामध्ये होईल आणि जसं जसं त्याच्यावरती सोल्युशन निघत पत्र मला मिळत जातील तसंच नातेपुते नगरपंचायतच्या सर्व नागरिकांवर ते ओपन केले जातील. म्हणजे उत्तर आलं त्या पत्राचं की तुम्हाला सांगितलं त्या पत्राचं उत्तर अनेक पत्र आहेत, त्या पत्राचं जसं उत्तर येईल तसं पत्राचं उत्तर आले की तुम्हाला ते पत्र मी शेअर करत जाईन, दररोज जसं येईल तसं शेअर करत जाईन. त्यामुळं नातेपुते नगरपंचायतच्या विरोधात माझी लढाई सुरूच राहणार आहे आणि ही जी लढाई आहे ती लढाई जी आपली लढाई आहे ती लढाई कुठल्या लेवलला नेणं गरजेचं आहे. तर जर नातेपुते नगरपंचायतकडून ह्या संदर्भात कुठली दखल घेण्यात आली नाही तर 10 नोव्हेंबर 2025 रोजी जंतर मंतर दिल्ली येथे जे माझं अन्नत्याग आंदोलन आहे त्या ठिकाणी हा विषय इथं मांडला जाणार आहे अशा स्वरूपाचं लेखी त्यात मी नमूद केलेलं आहे. त्यामुळं आजच्या विषयानुसार नातेपुते नगरपंचायत, तहसील कार्यालय, तालुका कृषी कार्यालय आणि महाराष्ट्र महावितरण कंपनी या संदर्भातील 3 विषय पूर्णपणे मार्गाला लागलेले आहेत. फक्त नातेपुते नगरपंचायतचे विषय जास्त असल्या कारणाने त्या विषयात आपल्याला थोडंसं त्यांना वेळ देणं गरजेचं आहे. वेळ दिलेला आहे 10 नोव्हेंबर 2025 पर्यंत. ती वेळ त्यांना द्यायची नाही, 10-15 दिवस दिलेले आहेत त्यांना 30 तारखेपर्यंत. ह्या 30 तारखेपर्यंत जर त्यांनी कुठल्याही पद्धतीनं ह्या सगळ्या पत्रांवरती कुठल्याही प्रकारचं लेखी स्वरूपात मला उत्तर नाही दिलं तर माननीय मुख्याधिकारी साहेब शिंगाडे साहेब यांना मी इथं हात जोडून विनंती करतो की तुमच्या सगळ्या कागदपत्राचं जे काय आहे तुम्ही दखल न घेतल्या कारणाने सगळं त्या संदर्भात दिल्ली येथे होणाऱ्या अन्नत्याग आंदोलनामध्ये नातेपुते नगरपंचायतचा जो विषय आहे त्यामध्ये हा विषय ॲडिशनल केला जाणार आहे हे या माध्यमातून मी तुम्हाला सांगतो. आणि आज होणारं 13 ऑक्टोबर 2025 रोजी होणारं आमरण उपोषण स्थगित करण्यात येत आहे. त्याला कारण मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आता फक्त या संदर्भात काही पाठपुरावा आणि काही गोष्टी आहेत त्या मला कराव्या लागणार. एक, महावितरण म्हणजे लाईटच्या संदर्भामध्ये वरिष्ठ कार्यालयाकडे आपल्याला त्या वालचानगर लाईन जी खंडित झाली तुटलेली आहे पोल त्यावर त्याला पावसाळा संपलेला आहे ते लवकरात लवकर करून घेऊन तिथून जे कनेक्शन आपल्या 33 kV चालू झालं तर बुधवारी होणारी जी अडचण आहे आपली पूर्ण दिवस लाईट ते बंद होईल. आणि थोडंसं गावठाण लाईन कनेक्शन आपलं सगळं असल्या कारणाने जे काही एखादा फॉल्ट निघाला तर ते नातेपुत्यामध्ये खंडित वीज करावी लागते.
तर त्या संदर्भात सुद्धा गावठाणचं कसं नागरिक क्षेत्रामध्ये करता येईल या संदर्भात सुद्धा वरिष्ठ कार्यालयाकडे पत्र करून पाठपुरावा करावा लागणार आहे. आणि त्यासाठी MSEB आपल्याला सहकार्य करते म्हणली, काय चर्चा करणं किंवा वरिष्ठ कार्यालयाला पत्रव्यवहार करणं, प्रस्ताव करणं, त्यासाठी सगळं सहकार्य होईल. त्याचबरोबर पाणी पुरवठा विभाग जे आहे आपला नातेपुते, तो स्वच्छता विभाग त्यांनी केलेला आहे आणि थोडंसं यंत्रणामध्ये बदल करणं, अपडेट करण्यासाठी विषय घेतला जाईल सभेमध्ये, असं त्यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे मुख्याधिकारी साहेबांकडून. त्याचबरोबर पाण्याची क्षमता जी आहे, साठवणूक क्षमता, ती वाढवण्यासाठी काय ते पर्याय केला पाहिजे ह्यासाठी सुद्धा सभेमध्ये विषय घेतला जाईल असं त्यांच्याकडून तोंडी सांगण्यात आलेलं आहे. आपल्याला या संदर्भात कुठलंही लेखी त्यांनी दिलेलं नाही, कारण विषय वास्ट आहेत, भरपूर पत्र आहेत. त्याला जसं जसं एक एक विषयाचं उत्तर येईल तसं तुम्हाला सांगितलं जाईल. आणि काय व्हिडिओ आहेत नगरपंचायतने काय पाणी स्वच्छ केलेले किंवा काय काय होते त्या संदर्भात तुम्हाला पाठवलं जाईल. आणि आपल्या आजच्या आंदोलनाला यश आलं का नाही तर हे तुम्हाला मला सांगायचं आहे. तर आजच्या आमरण उपोषणाला आपल्याला जवळजवळ 90% यश मिळालेलं आहे. त्याचं कारण की नातेपुते नगरपंचायतकडून 15 दिवस आपल्याला या सगळ्या पत्रांचं उत्तर दिलं जाईल असं त्यांना सांगितलेलं आहे. आणि नाही दिलं समजा त्यांनी आपल्याला आपण शब्द वापरणार नाही पण तरी वापरतो, जर गद्दारी केली, वापरू नये त्याबद्दल मला माफ करा, पण एक लोकल शब्द आहे म्हणून वापरतो. तर 10 नोव्हेंबरला जंतर मंतर दिल्ली येथे होणाऱ्या आंदोलनामध्ये नातेपुते नगरपंचायतचे जे काय आताचे विषय आहेत, पहिले विषय आपण दिलेले आहेत, त्या विषयाचं सुद्धा तिथं मांडलं जाणार आहे. त्यामुळं आता नातेपुते नगरपंचायतचे माननीय मुख्याधिकारी साहेबांची जबाबदारी ही वाढलेली आहे. त्याचबरोबर नगराध्यक्ष असतील, नगर उपाध्यक्ष असतील, वेगळ्या विभागाचे सभापती असतील, नगरसेवक असतील, ह्यांची सुद्धा जबाबदारी वाढलेली आहे. कारण हा विषय आता दिल्ली दरबारी मी मांडणार आहे. जर तुम्ही ह्या 30 तारखेपर्यंत कुठल्याही प्रकारची ह्या सगळ्या पत्रांवरती मी दाखवलेल्या कुठल्याही पद्धतीनं कारवाई जर नाही केली पूर्णपणे, तर 100% हा विषय तिथं जाणार आहे. असं लेखी स्वरूपात पत्रामध्ये मी लिहिलेलं आहे. ते पत्र तुम्हाला मिळेल आज, तयार करून ठेवले आहे, ते तुम्हाला मिळेल आज, हे लक्षात घ्या. आणि ते पत्र सुद्धा मी आता व्हायरल करणार आहे. पहिलं ती पत्र व्हायरल करतो आणि त्यानंतर मग टप्प्याटप्प्याने प्रत्येक विषयाचे जे काही मला रिप्लाय येतील म्हणजे पत्राचे, ते तुम्हाला शेअर केले जातील. ओके. तर नातेपुते शहरातील सर्व नागरिकांना माझी विनंती आहे की आपण ह्यासाठी लढाई करत होतो आणि ह्या लढाईमध्ये अनेक लोकांनी मला व्हॉट्सअपच्या माध्यमातून, फेसबुकच्या माध्यमातून वैयक्तिक भेटून सपोर्ट केला आणि ही लढाई आपण 90% जिंकलेली असली तरी 90%चं 60% करायला ह्या प्रशासनाला कधी करू शकतात हे सांगता येत नाही. म्हणून आपण सतत अपडेट राहिलं पाहिजे, त्यांच्यावरती वॉच ठेवून पाहिजे, त्याचा पाठपुरावा केला पाहिजे, तर ते सक्सेस 90% राहणार आणि ते 100%कडे जाणार. त्यासाठी माझा पाठपुरावा हे सतत चालू असतो. या संदर्भात मी तुम्हाला लाईव्ह येतो, सांगतो, तेच या माध्यमातून सांगतो. सर्वांनी सपोर्ट केला त्याबद्दल, सर्व प्रशासनाने ज्यांनी सहकार्य केलं त्याबद्दल आणि माननीय मुख्याधिकारी साहेबांनी सुद्धा तात्काळ ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करावा. अन्यथा एक पत्र जे मी आमरण उपोषणा संदर्भात तयार केलेलं आहे नगरपंचायतसाठी, सगळ्या विभागासाठी, ते पत्र व्हायरल केल्यानंतर त्यात तुम्हाला लक्षात येईल त्यात काय म्हणलेलं आहे आणि तेच तुमच्या लक्षात येईल. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.